Hmm. Students, so now we'll look at the terminologies defined in trees. First is root. Now we have seen that tree is a non-linear data structure represented generally like this. ठीक आहे. सो याच्यामध्ये रूट नोड काय? रूट नोड इज अ व्हेरी स्पेशल टाइप ऑफ नोड जो डिफाइन करते दी ओरिजिन ऑफ द ट्री. ओरिजिन ऑफ द ट्री. जसं फॉर एक्झाम्पल आता एक ट्री आहे. ट्री कसं असते? आपण जे ट्री आपण नॉर्मली पाहतो अशी एखादी ट्री असते. ठीक आहे, समथिंग लाईक दिस. सो या ट्रीचा जो ओरिजिन आहे त्याला आपण काय म्हणतो? रूट. आणि ट्री इज सेड टू बी स्टार्टेड और ओरिजिनेटेड फ्रॉम दिस रूट. आणि सेम स्ट्रक्चर जर आपण असं उलट केलं तर काय होईल? रूट नोड सर्वात वरती येणार लाईक दिस. सो दिस बिकम्स द रूट नोड फ्रॉम वेअर द होल स्ट्रक्चर इज सेड टू हॅव डेव्हलप्ड. म्हणून हा झाला रूट नोड. दिस इज व्हेरी डिस्टिंक्ट फीचर ऑफ द ट्री. रूट नोड ग्राफमध्ये नसतो. म्हणून डेफिनेशन ऑफ ट्री काय असणार? ट्रीची डेफिनेशनच ही आहे की ट्री इज द कलेक्शन ऑफ नोड्स अँड एजेस विथ अ व्हेरी डिस्टिंक्ट नोड नोन ॲज रूट नोड. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्री. Tree is the collection of nodes and edges with a special node called as root. हा झाला रूट नोड. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण हे पाहणार की चाइल्ड नोड कशाला म्हणतात. अगेन द स्ट्रक्चर ऑफ अ जनरल ट्री. हा झाला ट्री. या ट्री मध्ये हे झाले नोड्स आणि या झाल्या त्याच्या एजेस. सो हिअर a child node is said to be a node which originates from some another node. This is, आता याला जर आपण नाव दिलं, this is A, B, C, D, E आणि F. So you can call that B and C are the childs or children of A. Similarly, D is the children of B. E and F are the children of C. हे झाले चाइल्ड नोड. सेम रिलेशन त्याच्यामध्ये कसं म्हटलं जाईल की बी इज द पॅरेंट ऑफ डी, सी इज द पॅरेंट ऑफ ई अँड एफ. अँड टॉकिंग अबाउट द होल ट्री, बी आणि सी चा पॅरेंट कोण आहे? ए. सो दीज टर्मिनॉलॉजीज आर नोन ॲज चाइल्ड नोड अँड पॅरेंट नोड. ठीक आहे. ऑन द कॉन्ट्ररी इथं काय होते? जर एका पॅरेंटला समजा एक नवीन नोड आहे एफ नंतर काय ते जी, दिस एक आणखी एक नोड आला तर डी अँड जी विच आर बोथ द चिल्ड्रन ऑफ नोड बी, दीज टू नोड्स आर सेड टू बी द सिबलिंग्स ऑफ ईच अदर. सिबलिंग्स म्हणजे भावंड. सेम रिलेशन हिअर. ई अँड एफ being the children of one single parent C, E and F are called as the siblings of each other. Clear? So this is the siblings. ठीक है. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी इज लेफ्ट और राइट सब ट्री. सब ट्री म्हणजे काय होते? आता दिस कंप्लीट ट्री जे आपण आता पाहिली हे झाली एक कंप्लीट ट्री. द होल ट्री कॅन बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ सब ट्रीज डिपेंडिंग ऑन द चिल्ड्रन ऑफ रूट नोड. हा झाला रूट नोड. या रूट नोडला किती चिल्ड्रन आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय डिसाईड करू शकतो की किती नंबर ऑफ सब ट्रीज या गिवन ट्री मध्ये आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए इज द रूट नोड. याला किती चिल्ड्रन आहे सध्या? फॉर एक्झाम्पल बी आणि सी. देर कॅन बी अनदर चिल्ड्रन ऑल्सो, फॉर एक्झाम्पल झेड. ठीक आहे. सो या बी चिल्ड्रन, बी चाइल्ड मुळे काय होते? द होल ट्री इज सब डिवायडेड इंटू दिस सब ट्री. अगेन याच्या राईट पार्ट मध्ये एक अगेन सब ट्री आहे. दिस बिकम्स द सब ट्री. ठीक आहे. सो दिस बी वाला पार्ट इज नोन एज लेफ्ट सब ट्री, दिस पार्ट इज नोन एज राइट सब ट्री. क्लियर? सब ट्री इज नथिंग बट द सब पार्ट और सबसेट ऑफ द होल ट्री. क्लियर? Now the last part and very important part in data structures is the memory representation.
मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ ट्री. आता मेमरी रिप्रेझेंटेशन आपण ॲरेचे, स्टॅकचे आणि क्यूचे कसे पाहिलेले आहेत. वी कॅन रिवाइज. कसा काढलेला आहे ॲरे आपण असा काढतो बरोबर. दिस इज ॲरे, दिस इंडेक्स 1 2 3 4 5 अँड सो ऑन. ठीक आहे. ॲरे असा काढतो आणि मेमरीमध्ये जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे मेमरीमध्ये कसा रिप्रेझेंट करतो आपण या सगळ्या गोष्टी असा वन सिंगल ॲरे. सो दिस वन continuous memory allocation is known as one single array. The same is valid for stack also and queue also. Stack पण असा आपण वन सिंगल लाईन मध्ये रिप्रेझेंट करू शकतो इन मेमरी. असा करू शकतो स्टॅक जसं आपण नॉर्मली फिजिकली पाहतो. फिजिकली आपण स्टॅक असा रिप्रेझेंट करतो ना. सो दिस कॅन बी द स्टॅक. क्यू पण सेम थिंग आयदर हॉरिझॉन्टल और वर्टिकल आपण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून मेमरी रिप्रेझेंटेशन फॉर लिनियर डेटा स्ट्रक्चर इज द सेम. द क्वेश्चन इज मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे ट्रीचा कसं होणार. ट्रीचा फिजिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला असं आहे हे माहीत आहे. समथिंग लाईक दिस. क्लिअर. हे रिप्रेझेंटेशन मेमरीमध्ये कसं बसणार. ठीक आहे. त्यासाठी एक टर्मिनॉलॉजी आहे. त्याच्यासाठी याला नंबर्स दिले जातात. पण त्याच्या आधी आपल्याला हे पाहावं लागेल. नाउ लुक एट दिस. द टाइप्स ऑफ ट्रीज. टाइप्स ऑफ ट्रीज सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. टाइप्स. पहिला ट्रीला जर एकच चाइल्ड असेल, जर 2 असतील, जर 3 असतील आणि त्याच्या पुढे असतील, 2 चिल्ड्रन जर असतील तर त्याला काय म्हणतात बायनरी ट्री. 3ला आपण म्हणू शकतो की त्याला काय म्हणतात टर्नरी ट्री. ठीक आहे. त्याच्या पुढे जर मग हा नंबर तर कुठे जाऊ शकतो. या नंबरला आपण एम नी जर रिप्रेझेंट केलं तर त्याला म्हणतात एम आरी ट्री. एम आरी म्हणजे टर्नरीचा अरी, बायनरीचा अरी, हा केला अरी आणि हा झाला एम. एम रिप्रेझेंट्स फॉर नंबर ऑफ चिल्ड्रन वन सिंगल रूट नोड इज हॅव्हिंग. समथिंग लाईक दिस. हा काय झाला एम आरी ट्री. त्याच्यापैकी हा जो बायनरी आहे हा बायनरी ट्री रिप्रेझेंट्स द मिनिंग ऑफ बायनरी ट्री इज द ट्री कॅन हॅव मॅक्झिमम 2 चिल्ड्रन. मॅक्झिमम 2 चिल्ड्रन म्हणजे 2 चालतात, 2च्या खाली 1 चालतो आणि 1च्या खाली 0 चालतो. म्हणजेच किती नंबर ऑफ चिल्ड्रन अलाउड आहे 0 1 अँड 2. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ 0. ह्याच्यात एक टर्मिनॉलॉजी जर आपण ऍड केली तर ते कोणती येणार लीफ नोड. या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहू शकतो एक जनरल स्ट्रक्चर जर पाहिला अगेन समथिंग लाईक दिस. ट्री आहे त्याला एक रूट आहे. ठीक आहे. या रूटमध्ये आपण हा याचा पॅरेंट चाइल्ड आहे, या पॅरेंटचा हा चाइल्ड आहे, सगळं पाहिलं बरोबर. नाव दिस इंटरमिडिएट नोड. या नोडला किती चिल्ड्रन आहे 1. या रूट नोडला किती चिल्ड्रन आहे 1 आणि 2. या नोडला किती चिल्ड्रन आहे 1. बट व्हॉट अबाउट दीज नोड्स. हा नोड पहा. या नोडला काय आहे चिल्ड्रन आहे का नो. या नोडला चिल्ड्रन आहे का नो. सच काइंड ऑफ नोड्स इज नोन ॲज लीफ नोड. म्हणजेच त्याचे चिल्ड्रन किती असतात 0. म्हणजे असे नोड पण चालतात कशामध्ये बायनरीमध्ये. बायनरीमध्ये म्हणजेच किती नंबर ऑफ चिल्ड्रन असणार 0 1 आणि 2. ठीक आहे. त्याचं एक एक्झाम्पल कोणतं पाहणार आपण बायनरी ट्रीचं एक्झाम्पल पाहू. बायनरी ट्री कशी असणार अगेन द सेम थिंग. प्रत्येक वेळा हेच डायग्राम काढायचं. व्हेरी स्पेसिफिक बायनरी. आता प्रत्येक नोडला द बायनरीची डेफिनेशन काय आहे 0 1 आणि 2 चिल्ड्रन असले पाहिजे फॉर एव्हरी सिंगल नोड इन द ट्री इन्क्लुडिंग रूट नोड. आता हा रूट नोड आहे. रूट नोडला किती चिल्ड्रन आहे 2 अलाउड आहे चालते. या नोडला किती चिल्ड्रन आहे 2 अलाउड आहे. या नोडला चिल्ड्रन किती आहे 2 अलाउड आहे. खालच्या नोडला 1 2 3 4 या नोडला चिल्ड्रन किती आहे 0 अलाउड आहे. असं असतं तर या नोडला चिल्ड्रन किती आहे 1 अलाउड आहे. क्लिअर. समथिंग लाईक दिस अगेन अलाउड. द मिनिंग इज दॅट बायनरी ट्री म्हणजे काय होते. हा टॉपिकच कोणता आहे आपला बायनरी ट्री. बायनरी ट्री म्हणजेच द नंबर ऑफ चिल्ड्रन शुड नॉट एक्सीड 2. 2 पेक्षा कुठंतरी 2 पेक्षा जास्त चिल्ड्रन आहे का कोणत्या नोडला नाही. सो दिस इज द बायनरी ट्री. आणि नाव लुकिंग ॲट दी मेमरी रिप्रेझेंटेशन. मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये काय होते या बायनरी ट्रीला आपण काय करतो नंबर्स देतो. स्टार्टिंग रूटला ऑलवेज किती नंबर द्यायचा फॉर एक्झाम्पल 1.
बायनरी ट्री आहे म्हणजे नंबर ऑफ चिल्ड्रन 2 पेक्षा जास्त नसणार, म्हणजेच एक असणार लेफ्ट, एक असणार राईट. क्लिअर. लेफ्ट चाइल्डला त्याच्यानंतरचा नंबर द्यायचा म्हणजे किती 2. राईट चाइल्डला किती नंबर द्यायचा 3. ठीक आहे. नाव द नंबरिंग स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट चाइल्ड. लेफ्ट चाइल्डचा पहिला कोण, लेफ्ट कोण आहे हा, त्याला नंबर किती देणार 3 झालेला आहे म्हणजे हा झाला 4, हा झाला 5, त्याच्यानंतर हा झाला 6, हा झाला 7. म्हणजे आपण काय करतो लेवल वाईज नंबरिंग करतो आपण. पहिले या लेवलवर नंबरिंग केली आपण, नंतर या लेवलवर केली, नंतर आता या लेवलवर करत आहे 7 झाले, 7च्या नंतर दिस इज 8, दिस इज 9. आणि नंबरिंग कशासाठी, द नंबरिंग अगेन इंडिकेट्स द इंडायसेस ऑफ द ॲरे. आता इथे समजा 1 2 3 4 समथिंग लाईक दिस. सो 1 मध्ये कोण असणार आहे हा नोड, म्हणजे दिस बिकम्स दी रूट. ट्री हा डेटा स्ट्रक्चर जो आहे हा ॲक्च्युली बेसिकली एक डेटा स्ट्रक्चर आहे. म्हणजे या प्रत्येक नोडमध्ये काही ना काही डेटा आहे हे लक्षात घ्या. हा डेटा आपल्याला जेव्हा मेमरीमध्ये रिप्रेझेंट करायचं काम पडते तेव्हा आपण तो करतो शेवटी ॲरेमध्येच. ॲरेमध्ये स्टोअर करणार कसं, हा डेटा स्ट्रक्चर जो असा ग्राफिकली रिप्रेझेंट केला आहे तो एका लाईनमध्ये कसा आणायचा, बाय युझिंग दिस नंबरिंग सिस्टीम. नंबरिंग सिस्टीम आहे 1 2 3 4 लेवल वाईज त्याला नंबर द्यायचे. त्याच्या अकॉर्डिंगली 1चा डेटा म्हणजे रूटचा डेटा पहिल्या ठिकाणी जाईल, त्याच्यानंतर सेकंड पोझिशनवर काय जाईल तर लेफ्ट चाइल्ड ऑफ रूट नोड तो इथं जाईल, देन 3 देन 4 आणि अकॉर्डिंगली द होल डेटा इन द डेटा स्ट्रक्चर म्हणजे ट्री डेटा स्ट्रक्चर इज कन्वर्टेड इनटू 1 डायमेन्शनल ॲरे. हे झालं मेमरी रिप्रेझेंटेशन. म्हणजेच ट्री हा डेटा स्ट्रक्चर मेमरीमध्ये कसा रिप्रेझेंट होते तर युझिंग ॲरे ओनली. क्लिअर. ओके ठीक आहे.